नमस्कार. आज मी तुम्हाला दिवाळी का साजरी करतो ते सांगणार आहे. तर दिवाळी म्हणलं की आनंदाला, उत्साहाला, जल्लोषाला सर्व ठिकाणी लाईटचा झगमगाट असतो. आपण नवीन कपडे घेतो, नवीन वस्तू खरेदी करतो, छान-छान मिठाई, फटाके त्याचबरोबर आपण सर्व एकत्र असतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळेच ही दिवाळी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना हवी-हवीशी वाटते, आनंदाची वाटते, उत्साहाची वाटते. परंतु दिवाळी साजरी करण्यामागच्या भरपूर कथा इतिहासामध्ये प्रचलित आहेत. तर त्यातली सर्वात महत्त्वाची कथा अशी आहे, की ज्यावेळेस श्रीराम, त्यानंतर त्यांची पत्नी सीतामाता आणि त्यांचे बंधू लक्ष्मण हे ज्यावेळेस 14 वर्ष वनवास भोगून अयोध्येमध्ये आले होते, त्याच वेळेस अयोध्यावासियांनी त्यांच्या आनंदामध्ये किंवा त्यांच्या आगमनामध्ये पूर्ण नगरी साफसफाई करून दिवे लावून त्यांचं स्वागत केलं होतं. त्यामुळे सुद्धा या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. त्याचबरोबर पांडवांनी ज्यावेळेस कौरवांसोबत त्यांच्या द्यूत खेळामध्ये त्यांचं सर्व काही गमावलं होतं आणि त्याचबरोबर त्यांना 12 वर्ष वनवास सुद्धा भोगावा लागला होता आणि हा वनवास संपून सुद्धा ज्यावेळेस हस्तिनापूरला ते पुन्हा माघारी आले, त्यावेळेस हस्तिनापूरवासियांनी त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण नगरी स्वच्छ करून, दिवे लावून सगळीकडे रोषणाई करून त्यांचं स्वागत केलं होतं. आणि तिसरी अशी कथा आहे ज्यावेळेस श्रीकृष्णाने नरकासुरचा वध केला. नरकासुर हा खूप भयंकर राक्षस होता, खूप वाईट राक्षस होता. त्याने खूप लोकांना त्रास दिला, खूप स्त्रियांना त्रास दिला. त्यानं जवळ-जवळ 16,000 स्त्रियांना बंदिस्त करून ठेवलं होतं. अशा नरकासुर राक्षसाचा वध श्रीकृष्णाने याच दिवशी केला होता. म्हणून सुद्धा या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. चौथी कथा अशी आहे की ज्यावेळेस राक्षसांचे आणि देवांचे सागर मंथन झाले, या सागर मंथनामधून लक्ष्मी मातेचा जन्म झाला. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी मातेचे पूजन केलं जातं. अशा प्रकारे दिवाळी साजरी करण्यामागच्या बऱ्याचशा कथा प्रचलित आहेत. परंतु या कथामागचा संदर्भ, संदेश मात्र एकच आहे. तो म्हणजे काय? तुम्ही पाहिलं असेल दिवाळीला सर्व परिसर खूप स्वच्छ असतो, खूप सुंदर असतो. त्याचं कारण असं आहे की आपण सुद्धा आपल्या मनामध्ये असलेल्या काही जुन्या आठवणी ज्या खूप दिवसांपासून मनामध्ये घर करून असतील, काही गैरसमज असतील किंवा दुसऱ्यांसोबत काही चुकीचे व्यवहार असेल, तर अशा सगळ्या गोष्टी आपल्या घराच्या परिसराच्या स्वच्छतेबरोबर आपल्या मनाची स्वच्छता करून सुद्धा आपण साफ केलं पाहिजे. आपण दिवाळीला नवीन वस्तू घेत असतो तर असं का? दिवाळी हे नाविन्याचं प्रतीक आहे. तर आपण सुद्धा या दिवाळीला एक नवीन आचार, नवीन विचार त्याचबरोबर एक नवीन सवय आपल्यात रुजवली पाहिजे आणि आणखी दिवाळीला आपण छान-छान गिफ्ट उपहार स्वरूपात देत असतो. छान-छान वस्तू उपहार स्वरूपात देत असतो. तर आपण सुद्धा इतरांना ते जसे आहेत तसे स्वीकारणं हे गिफ्ट आपण त्यांना दिलं पाहिजे. हा उपहार त्यांना दिला पाहिजे. तर आणखी म्हणजे दिवाळीला आपण खूप ठिकाणी दिवे लावत असतो. कारण दीपावलीचा अर्थच असा असतो की दिवे लावणे, दिव्यांची माळ तयार करणे. तर तसं का दिवे लावणं हे एक शुभ मानलं जातं. कारण की दिव्याचं खूप छान वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे काय की दिवा हा स्वतः जळून इतरांना प्रकाश देत असतो. त्याचप्रमाणे आपण सुद्धा इतरांना मदत केली पाहिजे. त्यांना प्रेम दिलं पाहिजे. त्यांना आनंद दिला पाहिजे. त्यांच्याशी चांगलं वागलं पाहिजे. अशा प्रकारे दिव्याप्रमाणे आपण सुद्धा राहिले पाहिजे. तर दिवाळीला सगळ्या लोकांसोबत बोललं पाहिजे. ज्यांच्यासोबत आपला अबोला असेल किंवा आपले व्यवहार चांगले नसतील, तर हे सर्व विसरून आपण दिवाळीला सर्वांशी चांगलं बोलून नवीन सुरुवात करायला पाहिजे. धन्यवाद.